महाराष्ट्रात राहून चेन्नईला सपोर्ट करतो. करणारच दादा, कितीही काय झालं तरी मराठी पोरांना संधी देणारी एकच टीम आहे ती म्हणजे चेन्नई सुपर किंग्स. स्टार तयार करून टाकते डायरेक्टली. या ठिकाणी लय पोरांची नावं आहेत. परंतु जे मोजकं नाव आता ट्रेंडिंगमध्ये आहे, जो की आमचा पिंपरी चिंचवडचा आहे, आमचा धान्या वाघ, ज्यांनी ऑलरेडी एक कप आणून दिले चेन्नई सुपर किंगला. ऑरेंज कॅप होल्डर तो होता. तो म्हणजे आमचा ऋतुराज दादा आणि तो पिंपरी चिंचवडचा आहे आणि आम्ही पण पिंपरी चिंचवडचा आहे. आणि या सुंदर शहरामधनं, मातीमधनं, या महाराष्ट्राच्या मातीमधनं उठून तो चेन्नईचं नेतृत्व करतो. तामिळनाडूच्या त्या टीमचं नेतृत्व करतो आणि कप आणून दिला होता त्याने अक्षरशः. विचार करा मित्रांनो, एकदम शांत स्वभावाचा, शांत डोक्याचा आमचा ऋतुराज दादा ज्यावेळेस खेळतो, त्यावेळेस त्याच्या बॅटमधनं बासरी निघते. अक्षरशः एवढे सुंदर शॉट तो मारतो. अतिशय सुंदर खेळी तो करतो आणि त्यामुळेच त्याला चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन बनवलेला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन ऐकताय का तुम्ही? धोनीला रिप्लेस केलेला आहे तो म्हणजे चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन ऋतुराज दादा आणि ते पण एका मराठी माणसाला. त्यामुळं आम्हाला ऋतुराज दादावरती अभिमान आहे आणि त्या अभिमानामुळं आम्ही या जर्सीला सपोर्ट करतो. आम्ही ऋतुराज दादा खेळतोय तेव्हापासून सपोर्ट करतो, त्याच्या आधीपासून सपोर्ट करतो आणि मराठी पोरांना संधी देणारी टीम म्हणजे चेन्नई सुपर किंग. लोकं बोलतात काय-काय मुंबईवाले येतात आणि भुकतात आणि म्हणतात, की काय, "अरे काय टीम आहे? काय चाललंय तुमचं? थाला किती दिवस खेळणार? किती दिवस त्याच्या जीवावरती चालणार तुमचं? किती कप जिंकणार?" आणि एक आर-सी-बीवाली एक ट्रॉफी असणारी येते, मध्येच आहे ना बुई-बुई करते आणि निघून जाते. या दोघांना पण मला एवढंच सांगायचंय, कितीही काय झालं, तुम्ही किती बोंबा मारल्या, तरी यावेळेस कप आमचंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 11 प्लेयर ज्यावेळेस तुम्ही खेळवताय एखाद्या स्टेटचे, त्यामध्ये त्या स्टेटचा एकतरी पोरगा असायला पाहिजे रे. तुम्ही 11च्या 11 प्लेयर बाहेरचे खेळवताय आणि त्याच्यामध्ये एकही प्लेयर त्या स्टेटचा नाही म्हटल्यावरती कसं? आता ह्याच्या ठिकाणी बघा, तमिळनाडूमध्ये जर खेळत असले, तरी तमिळनाडूचा एकतरी प्लेयर त्या 11 मध्ये खेळतो. उलटं आम्हाला त्याचा अभिमान आहे, की आमचा मराठी माणूस त्यातनं खेळतो आणि त्या टीमचं नेतृत्व करतो. दुसऱ्या फालतू टीमसारखं नाही. फक्त नाव लावायचं मुंबई इंडियन्स आणि महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणारी आय-पी-एल टीम म्हणायचं आणि तिथं जाऊन काय बत्त्या बोट 11 जणांमध्ये शेवटच्या मॅचेस ज्यावेळेस हारायला लागतात, सगळं संपतं आणि वाटतं, की आपण टीमच्या आपल्या या पॉइंट टेबलच्या बाहेर गेलेलो आहे. त्यावेळेस जाऊन कुठेतरी त्या अर्जुन तेंडुलकरला संधी द्यायची मध्ये तर. आता तर तो पण लखनौमध्ये गेला. या ठिकाणी अर्जुन तेंडुलकरला पण त्यांनी बाहेर काढलं. बाकीचे जे मराठी प्लेयर्स आहेत त्यांना तर हे संधी देत नाही. मग तुमचं नाव लावून मुंबई इंडियन्स काय फायदा? त्याऐवजी आम्ही महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणारी ही जी तुम्ही टीम म्हणताय, त्यापेक्षा आम्ही जिथं मराठी माणूस कॅप्टन आहे, त्याला सपोर्ट केला तर काय हरकत आहे? आणि ह्या जर्सीमध्ये जे आहे ना, हे सोनं आहे खरं बघितलं. त्या सोन्याला आम्ही सपोर्ट करतो. त्या एक्सपिरियन्सला आम्ही सपोर्ट करतो. आमचा तुषार देशपांडे ज्यावेळेस खेळायचा, आम्हाला रिटर्न करता आला नाही त्याला. पण विचार करा, त्या बॉलरला लोकं काही-काही जण नावं ठेवतात, की ह्याला मारतील, लय असं जेवढं आहे ना त्याला टार्गेट करतील असं म्हणतात. त्या बॉलरला चमकवायचं काम आमच्या थालाने केलं, आमच्या धोनीने केलं. पर्पल कॅप होल्डर बनला तो. आमच्या थालाच्या अंडर जो बॉलर येतो, तो नाव गाजवून जातो. जेवढे होते त्यांना गाजवलं. अग्रेशन आणलं. अजिंक्य रहाणे आता कोलकाता नाईट रायडर्सचं कॅप्टन्सी करतोय. एक लक्षात ठेवा, रहाणेला राजस्थानने डावललं. त्यावेळेस जाऊन चेन्नईने विकत घेतलं आणि अजिंक्य रहाणेला एक अग्रेसिव्ह खेळी आहे, ती त्याच्यामध्ये ही धोनीने निर्माण केली आणि तुम्ही बघताय मित्रांनो ज्याप्रमाणे अग्रेसिव्हली अजिंक्य खेळतोय, आता तर तो नेतृत्व करतोय एका टीमचं, म्हणल्यावरती काय विचार असतील या टीममध्ये, अरे काय जादू आहे या टीममध्ये. फक्त एखादं कप जिंकायचं आणि लोकाला बोलायचं आम्ही लय भारी. फक्त कशाच्या नावाखाली जिंकलेत, कसं जिंकलेत हे सगळ्यांना माहिती आहे. जर ते गॅप पडला नसता 2 ते 3 महिन्याचा, तर काय झालं असतं तुम्हाला पण माहिती आहे. एखादं जिंकलं मग उगं बोंबलून सांगायचं आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो याला अर्थ नाही. हळदी-कुंकू, वाटी-वाटी विषय चालले यांचा. त्यामुळं हे तर बाजूलाच करा. परंतु खरी कॉम्पिटिशन बघितली तर मुंबईवाले होते. पण मुंबईवाले पण काय करतात, मुंबईमध्ये राहून, मुंबईमध्ये असून मराठी माणसाला सपोर्ट करत नाही, त्यांना टीममध्ये घेत नाही. बाहेरच्या अकरांना खेळवतात. याला काही अर्थ नाही बाबा. तुम्हीच विचार करा. मग कसा सपोर्ट करायचा या टीमला? म्हणूनच आम्ही घेऊन आलेला आमची ही टीम, ह्याच टीमला आम्ही सपोर्ट करणार. चेन्नई आणि याच वेळेस ही चेन्नईच जिंकणार. कितीही काय झालं तरी चेन्नई जिंकणार. चेन्नईच जिंकणार. चेन्नई जिंकणार.